सोलापुरात एबी फॉर्म भरताना प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला। गोंधळ वाढू नये म्हणून वरिष्ठ घटनास्थळी नव्हते। सोलापूर आयुक्त सचिन ओंबासेंनी ही प्रतिक्रिया दिली। प्रत्यक्षात आत काय घडलं याची माहिती नाही असं देखील ओंबासे म्हणाले। निवडणूक निर्णय अधिकारी हा अंतिम अधिकारी आहे। याच्यामध्ये जो महानगरपालिका आयुक्त आहे हा फक्त कंडक्ट करण्यासाठी आहे, परंतु कुठलाही अर्ज आहे वेळेत आला नाही किंवा त्याच्यात कुठली त्रुटी आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे असतो। आणि त्याच्यासाठी मला त्यांच्याशी संपर्क पण होऊ शकला नाही, कारण मला सुद्धा तुम्ही बघितलं की मला पण आज जाता आलं नाही। आता निवडणूक निर्णय अधिकारी काय काय आले हे मला तसं तुमची जशी अवस्था तशी माझी अवस्था आहे, कारण तिथे काय कारण मला सुद्धा जाता आलं नाही। तिथे गोंधळ असल्यामुळे मी पण गेलो नाही। आता फक्त लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडनं अहवाल मागवू स्क्रुटिनी, कारण त्यांना बराच वेळ लागेल। प्रत्येक आरोपला जवळजवळ 100 अर्ज दाखल झालेले आहेत। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। पुण्यात शिवसेनेतील सावळा गोंधळ आता समोर आलाय। शिवसेनेतील नेत्यांची संभ्रम निर्माण करणारी विधानं आहेत। महायुती तुटल्यात जमा आहे असं नाना भानगिरे म्हणतात। 165 जागांवर अर्ज भरणार असं वक्तव्य रवींद्र धंगेकरांनी केलं। तर आम्ही महायुतीतूनच लढणार असं उदय सामंत म्हणतात। तर युती तुटली नाही असं महत्त्वाचं विधान विजय शिवतारे यांनी केलं। याच्यामध्ये काय बापू जे बोलतात ते माझे नेते आहेत, त्यांचं डिसिजन आहे। पण आता आम्ही सगळ्या 165 कार्यकर्त्यांना फॉर्म दिलेले आहेत। उलट उशीर झाला, अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला फॉर्म काल वाटता आले असते, पण आमच्याकडनं थोडा उशीर झाला। पण सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे हा माझा स्वतःचाच हट्ट होता। वेगळंच लढायचं ठरलेलं आहे, सगळ्यांना एबी फॉर्म मिळतील। आता ज्या ठिकाणी आमच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्याला सगळ्यांना एबी फॉर्म दिले जाते। युती तुटली म्हणायचं का? आता आम्हाला एबी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे। भाजप सेनेची युती तुटली असं म्हणायचं तुटल्याच जमा वाटतं। सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। नंतर खाली येऊन जेव्हा हे चुकीचे संदेश येत होते, मी स्वतः तुम्हालाच उत्तर दिलंय, युती तुटलेली नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झालेली आहे। वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरले जात आहेत। उद्या सगळ्यांशी चर्चा करून उदय सामंत इथे येत आहेत आणि जो काही समन्वयाने निर्णय घ्यायचा ते नेते घेतील, हे मी तुम्हाला सांगितलं। एक मोठी बातमी समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिव्या बडवे यांनी बंडखोरी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिव्या बडवेंनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलाय। अर्ज भरताना लालबाग परळच्या नागरिकांचा मोठा खरं तर उत्साह पाहायला मिळालाय। मोठ्या संख्येने हे नागरिक यावेळी उपस्थित होते। परभणी महापालिकेत काँग्रेसमध्ये मोठं घमासान पाहायला मिळते। अनिता सोनकांबळे यांना पक्षानं तिकीट नाकारले। विद्यमान महापौर असलेल्या अनितांचा पत्ता कट करण्यात आला। पक्षानं तिकीट नाकारल्यानं मोठी खळबळ माजली आहे। पती रवी सोनकांबळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। सांगलीत भारतीय जनता पक्ष 78 जागांवर स्वबळावर लढणार आहे। 2 दिवसात नाराज असलेल्यांची समजूत काढली जाईल अशी माहिती भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी दिली। काही जागाबाबतीत जनसुराजमध्ये सुद्धा आमच्या चर्चा सुरू होत्या, परंतु उमेदवाराची संख्या मोठी, इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निवड करताना नाराजीचा पण फार मोठा झटका या ठिकाणी बसला। परंतु आम्ही सर्वच ठिकाणी ताकदीचे उमेदवार या ठिकाणी दिले आणि नाराजांची सुद्धा या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये चर्चा चालू आहेत। काही आजच्या आजच आम्ही भेटणार आहोत, काही लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय आपण। त्यामुळे मला नक्की खात्री आहे की आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व इच्छुक उमेदवार 1-2 दिवसामध्ये प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी होतील।
वसई विरारमध्ये मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळते. धनंजय गावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात आता मैत्री झाली आहे. दोन राजकीय वैरी महापालिका निवडणुकीत एकत्र पाहायला मिळते. धनंजय गावडे खरं तर बवियाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती. आम्ही स्थानिक पातळीवरती जे मुद्दे आहेत त्याच्या काही मुद्द्यांवरती आम्ही एकत्र होऊन काम करायचं ठरवलंय. हे जी काही धनशक्ती आहेत आणि इथल्या ज्या काही आता नवीन शक्ती निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या विरोधात कुठेतरी एक झालं पाहिजे. काही मतभेद बाजूला ठेवून त्यांचाही रस्ता वेगळा आहे, माझाही रस्ता वेगळा आहे. आम्ही दोघंही आपापल्या रस्त्याने चालत राहू. काही आमच्याकडून चुका झाल्या असतील, काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील. जेवढं मेकअप करून चालता येईल, वसई विरारला काही एखादी नवी दिशा देता आली तर ती द्यायची असा आमचा प्रयत्न आहे. अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती झाली. राष्ट्रवादीला 34 तर भारतीय जनता पक्षाला 32 जागा देण्यात आल्यात. महायुतीत फूट पडल्यानं अहिल्यानगरमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.